नमस्कार, मी दिलीप जाधव. ही माझी पत्नी निशा जाधव. आम्ही 3 वर्षापासून ट्राय करत होतो कन्सीव्ह करण्यासाठी. 3 वर्षानंतर जो रिझल्ट आम्हाला पाहिजे होता तो 3 वर्षामध्ये आम्हाला कुठंच रिझल्ट भेटला नाही. ऑल ओव्हर आम्ही महाराष्ट्र फिरलो, बीड डिस्ट्रिक्ट पूर्ण फिरलो, मराठवाडा फिरलो, खूप ठिकाणी आम्ही गेलो, पण जो पाहिजे तो रिझल्ट आम्हाला भेटला नव्हता. आमच्या सासूकडून आणि आमच्या आईकडून पण आम्ही ऐकलं की पाटील मॅडमकडे खूप साऱ्या डिलिव्हऱ्या सक्सेसफुल झालेल्या आहेत आणि पाटील सरांकडे मॅडमकडे खूप साऱ्या डिलिव्हऱ्या सक्सेसफुल झालेल्या आहेत. रिझल्ट पण ऑल ओके आहे सरांचा आणि मॅडमचा पण. पूर्णपणे त्यांनी मानसिक त्यांनी आम्हाला आधार दिला. सरांनी आणि मॅडमनी खूप जास्त सपोर्ट केला आहे ह्या गोष्टीसाठी. आम्ही ज्यावेळेस ट्रीटमेंट घ्यायला सुरू केली होती त्यावेळेस आम्हाला वाटलं होतं की खूप कॉस्टली जाईल किंवा खूप क्रिटिकल होईल सिच्युएशन, सगळ्या गोष्टी खूप कशा होतील ह्या आम्ही सेन्सिटिव्ह झालो त्या गोष्टीसाठी. कारण आम्हाला प्रत्येक जण सांगत होतं की हे पॉसिबल नाही आहे. कारण सुरुवातीच्या जी केस होती त्या केसमध्ये आम्ही कन्सिडर पकडलं होतं की सक्सेस नाही होऊ शकत. ती जी गोष्ट सक्सेस होऊ शकत नाही ती आम्ही जी पाहिली की ती इथं आल्यानंतर आज सुद्धा गुजबम्स येतात, सॉरी, पण आज सुद्धा ती गोष्ट सक्सेस झालेली आहे. जी सुरुवात केलेली आहे आमची की ती प्रत्येक गोष्ट आम्हाला जे सरांनी ज्या पद्धतीने सांगितली ती पूर्णपणे सार्थक ठरलेली आहे. पाटील सरांकडून आणि मॅडमकडून भेटला. खूप चांगल्या पद्धतीनं मानसिक सपोर्ट भेटलेला आहे. सगळ्यात मॅटर करते कॉस्ट. एकदम मिनिमल कॉस्ट मध्ये मॅक्झिमम गोष्टी किती चांगल्या करू शकतो ह्या जर उदाहरण पाहायचं असेल तर हे फक्त पाटील हॉस्पिटलमध्ये आपल्याला ते पाहायला भेटतं. 30-40 वर्षाच्या जे जुने लोक आहेत त्यांच्याकडून पण ऐकायला भेटलं. त्यावेळेस पासून जे त्यांची परफेक्ट जी ट्रीटमेंट आहे ते आतापर्यंत चालत आलं. ती जी लिगसी आहे ती सरांनी आणि मॅडमनी पण ती कंटिन्युटीमध्ये ठेवलेली आहे. हे अनबिलिव्हेबल आहे आणि मॅक्झिमम हॉस्पिटलमध्ये ते होत नाही. ते आज ह्या हॉस्पिटलमध्ये होत आहे. कारण मॅक्झिमम लोकांना पाहायला गेल्यानंतर कॉस्ट म्हणा, ट्रीटमेंट म्हणा, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप हेडॅक होतो आणि ते सगळं हेडॅक नाही का इथे येऊन शांत होऊन जातो. माझं C-सेक्शन केलं सरांनी तर 3च दिवस झालेत. सरांनी असा कोणताही म्हणजे मला कसलाच त्रास झाला नाहीये. C-सेक्शन मध्ये पण काहीच नाही त्रास झाला. मी 3च दिवसामध्ये लगेच उठले, एकदम फ्रेश झाले. सगळ्यात इतकं छान केलं की मला असं पेनच झालं नाही. सगळ्यात महत्वाची आनंदाची गोष्ट सांगतोय की आता सगळ्यांचे सासू सासरे असतात, सगळ्याचे आई वडील असतात. ज्यावेळेस आपली सासू आपल्याला पाहते आणि किंवा आपली स्वतःची आई आपल्या बायकोला पाहते की C-सेक्शन केल्यानंतर ज्यावेळेस हॉस्पिटलमधून बाहेर येतं, ज्यावेळेस ऑपरेशन थिएटरमधून बाहेर येते त्यावेळेस कुणीच एवढा हॅपीली बाहेर येत नाही. C-सेक्शनच्या वेळेस निशानं बाहेर आल्यानंतर लगेच पूर्ण जी हॅपीली तिची मोमेंट होती निशाची, जे चेहरा होता तो म्हणजे निशाला ज्यांनी पाहिलं तो बिलीव्ह करू शकत नाही की हिचं C-सेक्शन झालंय. नो वन कॅन बिलीव्ह. कारण ती वेगळीच मोमेंट होती की अपसेट राहायचं की आनंदी व्हायचं, ह्या दोन्ही मधले एक ते खूप दुविधा होती. पण निशा खूप आनंदी होती त्या दिवशी. C-सेक्शन झाल्यानंतर पण खूप खुश होती. आई म्हणा, निशाची आई म्हणा खूप खुश झालं त्या दिवशी की एखाद्याचं C-सेक्शन झालं एवढं आनंदी येणं म्हणजे अनबिलिव्हेबल आहे. आम्हाला सरांनी आणि मॅडमनी ट्रीटमेंट दिली. त्या आम्ही जसं त्यांनी सांगितलं तसं पूर्णपणे फॉलो करत गेलो. त्याच्यामुळे आम्हाला हे फळ भेटलं आणि आम्हाला मुलगा झाला. त्यांनी खूप जास्त सपोर्ट केला आम्हाला त्या गोष्टीमध्ये. शब्दात न सांगू शकणारा आनंद हा पाटील हॉस्पिटलकडून भेटला. थँक्यू सो मच.